आपण हे लेगो टीव्ही 3 माइलस्टोन सॉफ्टवेअर आपल्या पीसीमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर हा सॉफ्टवेअरचा आपल्याला इंटरफेस दिसतो. त्यामध्ये पहिले 5 रोबोट आहेत. त्यानंतर आपल्यासाठी हेल्पिंग ब्लॉक 5 आहे. त्यामध्ये गेटिंग स्टार्टेड, सॉफ्टवेअर ओव्हरव्ह्यू. सॉफ्टवेअर ओव्हरव्ह्यूमध्ये आपण सॉफ्टवेअरचा ओव्हरव्ह्यू कसा चेंज करायचा किंवा काय करायचं ते त्यामध्ये दिसून येतं. कॉन्टेंट एडिटर, युजर गाईड आणि व्ही3 हेल्प हे 5 हेल्पिंग ब्लॉक आहेत. त्यामध्ये आपल्याला पूर्ण व्ही3 वीकची इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जर प्रोग्राम तयार करायचा असेल त्यानंतर फाईलवर क्लिक करून न्यू प्रोजेक्ट सिलेक्ट करायचं. त्यानंतर हा इंटरफेस ओपन होतो. हे खाली ब्लॉक दिलेले आहेत आणि ते त्यानंतर त्याचे हे कलर कोड आहेत. आपल्याला आता मोटर रोटेशन हा प्रोग्राम रन करायचा. त्यासाठी आपण लार्ज मोटर हा ब्लॉक ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. त्यानंतर आपल्याला मोटर किती डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. आपल्याला आता 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे, त्यामुळे आपण 90 डिग्री सिलेक्ट करतोय. आणि मोटरला आपण किती पॉवर द्यायची आहे ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. आपण 75 सिलेक्ट करतोय. त्यानंतर आपण डिग्री पण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपण मोटर स्टॉप होईल की रन होईल हे आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपण इथं पोर्ट डी दिले. त्याचा अर्थ असा होतो की व्ही3 पोर्टच्या डी ब्लॉकला आपण ही मोटर जोडलेली आहे, त्यामुळे आपण इथं डी पोर्ट देतोय. त्यानंतर आपल्याला व्ही3 ब्रिक सीपीयूला कनेक्ट आहे की नाही हे बघण्यासाठी हा ब्लॉक दिला आहे. त्यामध्ये इथं दिसतं कनेक्ट असेल तर व्ही3 ब्रिक कनेक्टेड असा इथं मेसेज येतो. त्यानंतर आपल्याला हा प्रोग्राम जर व्ही3 ब्रिकमध्ये अपलोड करायचा असेल त्यासाठी आपण हा डाऊनवर्ड ॲरोमध्ये क्लिक केल्यानंतर असा साऊंड येतो. असा साऊंड आला की समजायचं की आपला प्रोग्राम व्ही3 ब्रिकमध्ये अपलोड झाला आहे. त्यानंतर आपल्याला जर हा प्रोग्राम रन करायचा असेल डायरेक्ट पीसीवरून सुद्धा करता येतो आणि व्ही3 ब्रिकचं सेंटर बटन आहे त्यावरून पण करता येतो. आपण ह्या सेंटर बटनवरून क्लिक करून करतोय. तर आपल्याला इथं दिसून येतं की आपली मोटर 90 डिग्रीमध्ये रोटेट झाली आणि हा प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे.